उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवरती खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवरती गंभीर आरोप। खोटं बोलणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं, अनिल देशमुखांचा दावा। नादी लागणाऱ्यांना सोडत नाही, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा। अनिल देशमुख 100 कोटींच्या प्रकरणामध्ये जामिनावरती बाहेर आलेले आहेत, अजून निर्दोष मुक्तता झालेली नसल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। माझ्याकडे महाविकास आघाडीच्याच काही नेत्यांनी दिलेले अनिल देशमुखांचे ऑडिओ क्लिप, वेळ पडल्यास ते ऑडिओ क्लिप उघड करणार, फडणवीसांना देशमुखांचा थेटपणे इशारा। अनिल देशमुखांनी गुन्हेगाराला मदत केली, नितेश राणेंचा आरोप। तर सर्व खरं सांगून टाका, घाबरता का, नितेश राणेंचा अनिल देशमुखांना सवाल। अनिल देशमुख तेव्हा का बोलले नाही? देशमुखांच्या आरोपामध्ये तथ्य नाही, अनिल देशमुखांच्या आरोपावरती खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं प्रकरण तापलं, तत्कालीन एसपीला देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप। पुणे मुक्का कोर्टामध्ये सीबीआयचा धक्कादायक अहवाल। श्याम मानव सुपारीबाजांच्या मागे लागले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। अनिल देशमुखांवरती काही लोकांनी दबाव टाकल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता। मला कोणी विकत घेऊ शकतं का? सुपारी देण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसांमध्येच आहे, श्याम मानव यांचं प्रत्युत्तर। भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादावर फडणवीस आणि अजित पवारांची बैठक। तणावाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ नये आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून दोघांनी चर्चा केल्याची माहिती। 5 दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागं। 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंकडून सरकारला वेळ। 13 ऑगस्ट नंतर जरांगे पुढची भूमिका घेणार। फडणवीस आपल्याला जाणून बुजून अडकवणार, जेलमधल्या कैद्यांच्या हातून मला मारण्याचा कट, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मनोज जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही, जरांगेंची प्रसिद्धी कमी झाल्यानं त्यांना जेलमध्ये जायचं आहे। भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर हल्लाबोल। ज्यांनी भाजप वाढवली त्यांना फडणवीसांनी संपवलं, जरांगेंचा आरोप। फडणवीस सरकार पडणार, भाजपची एकही सीट येणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। उपोषणाच्या संतापातून जरांगेंनी माझ्यावरती आरोप केले असतील, जरांगेंनी केलेल्या टीकेवर फडणवीसांचं वक्तव्य। तर तारखेला हजर न राहिल्यानं जरांगेंच्या नावानं अनबेलेबल वॉरंट, फडणवीसांचं स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीसांवरती जरांगेंकडून पातळी सोडून टीका, मराठ्यांचे प्रश्न सोडून जरांगे राजकीय विधानं करतात। भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका। भाजपचे उमेदवार पाडू असं म्हणणं चुकीचं, मंत्री उदय सामंतांचं जरांगेंना उत्तर। तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही यावर 2 दिवसात भूमिका स्पष्ट करा, सामंतांचं विरोधकांना आवाहन। मनोज जरांगेंनी गैरसमज करून घेऊ नये, सरकारचा कोणताही कट नाही, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। तसंच कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण कसं बसवायचं याचा प्रयत्न, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे मोगलाईकडे जाऊ लागल्यात, मी करीन तेच होणार, मी बोलेन तेच होणार असं त्यांना वाटतंय, प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका। मी संपूर्ण भाजपच्या विरोधात नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण। भाजपचे काही लोक त्रास देत आहेत, त्यांना सोडणार नसल्याचाही जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंचं उपोषण राजकारणानं प्रेरित होतं, खुर्चीसाठी सुरू होतं, अजय बारसकरांचा आरोप। तर उपोषण करायला बारामतीहून सांगितलं होतं का, जरांगेंचा सवाल। लातूरमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ भर पावसामध्ये आंदोलकांनी रस्ता अडवला। लातूर सोलापूर महामार्ग अडवत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा। दोन समाजात सरकारनं दरी निर्माण केली, सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाही, नाहीतर खुर्च्या सोडा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी मेळाव्यात विजय वडेट्टीवारांची अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। शोलेमधला एक डायलॉग म्हणत वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली।
महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं, ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद त्यांना तो मतदारसंघ सोडला जाणार। शिंदे गट आणि अजित पवार गटामधील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 27 आणि 28 जुलैला दिल्ली दौऱ्यावर। भाजप शासित राज्यांची पंतप्रधानांसोबत बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा मुहूर्त ठरला। 28 जुलैला नवनिर्वाचित 11 विधान परिषदेचे आमदार घेणार शपथ। विधान भवनाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडणार शपथग्रहण सोहळा। भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याची भाजपची मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र। मतदार यादीमधील त्रुटींवर फडणवीसांनी ठेवलं बोट। विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रुटी दूर करण्याची केली मागणी। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा। मात्र असं काहीही झालं नसून हे सगळं कपोलकल्पित। महाजनांची प्रतिक्रिया। अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री। खासदार झाल्यानं संदीपान भुमरेंचा राजीनामा। सिल्लोडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष। अब्दुल सत्तारांची संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर झाल्यानं कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा। भंडाऱ्यात भाजपला मोठा धक्का। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा। शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अन्यथा राजीनामा देऊन असा इशारा पटले यांनी भाजपला दिलेला होता। भोर मतदारसंघातून काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। चांदेर यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारीचे संकेत। उद्यापासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा। चैत्यभूमी परिसरामधून यात्रेला सुरुवात होणार, तर 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरला यात्रा संपन्न होणार। प्रकाश आंबेडकरांची माहिती। पूजा खेडकरला खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचं राष्ट्रपतींना पत्र। पूजा खेडकरांप्रमाणे अनेक जण खोटी दिव्यांग सर्टिफिकेट सादर करून IAS अधिकारी झाल्याचं समोर। या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, कुंभार यांची मागणी। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी राष्ट्रवादी आमदार सुनील टिंगरेंची काही दिवसांपूर्वी 3 ते 4 तास चौकशी। क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती। ठाण्यामधील तरुणीनं पाकिस्तानामध्ये जाऊन लग्न केल्याची घटना समोर। 17 जुलै रोजी ठाण्यामध्ये परतली तरुणी। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। माझ्या मुलीची सर्व कागदपत्र खरी, पाकिस्तानला जाण्याआधीच पोलिसांनी चौकशी का नाही केली? ठाण्यामधील तरुणीच्या आईचा सवाल। घरावरील गोळीबार प्रकरणी सलमान खानचा जबाब। लॉरेन्स बिश्नोई गँगचा मला मारण्याचा कट। बिश्नोई गँगकडून सतत धमक्या येत असल्याचा सलमानचा आरोप। पालिकेकडून मुंबईमध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। ज्या भागामध्ये खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। आतापर्यंत 13 अभियंत्यांना अशा प्रकारच्या नोटिसा। मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणीच खड्डे पडले, कारण तिथून अवजड वाहनं जातात आणि त्यासाठी अभियंत्यांना दोषी ठरवणं चुकीचं। रमेश भूतेकर यांची प्रतिक्रिया।
नाशिक मुंबई महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत दादा भुसेंची बैठक। तत्काळ खड्डे बुजवण्याचे आणि निर्माणाधीन पुलांची कामं वेगानं करण्याचे भुसेंचे अधिकाऱ्यांना आदेश। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला। 7 धरणांमध्ये मिळून 58.13% पाणीसाठा उपलब्ध। मुंबईला पाणीपुरवठा करणारं तांचा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणामधून 3315 क्युसेक विसर्ग सुरू। मुंबईमधील 7 जलाशयांमध्ये 58% पाणीसाठा उपलब्ध। लोणावळ्यात मुसळधार पाऊस। अवघ्या 9 तासांमध्ये 145 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। अतिवृष्टीमुळे लोणावळ्यामधील 12वी पर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुट्टी। दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।